नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोऱ्यात स्टॅम्पच्या नावाखाली सुरू होती लूट. 500 रुपयाचा स्टॅम्प आणि प्रत्येकावर 50 रुपये जास्तीची वसुली. ही घटना घडली आहे प्रशांत झेरॉक्स पाचोरा येथे. पण यावेळी जनता गप्प बसली नाही आणि एसीबीने थेट रंगेहात कारवाई केली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रशांत झेरॉक्स पाचोरा येथे स्टॅम्प विक्रीच्या नावाखाली नागरिकांकडून जास्त पैसे उकळले जात होते. आता हा प्रकार नीट समजून आपण घेऊया. एका स्टॅम्पची अधिकृत किंमत आहे 500 रुपये. तक्रारदाराला असे 10 स्टॅम्प घ्यायचे होते, म्हणजे एकूण अधिकृत रक्कम झाली 5000 रुपये. पण इथे सुरू झाली खरी लूट. प्रत्येक स्टॅम्प मागे 50 रुपये जास्ती मागितले जात होते, म्हणजेच 10 स्टॅम्प साठी एकूण 500 रुपये जास्तीचे आणि एकूण मागणी झाली 5500 रुपयाची. थोडक्यात काय, सरकारी दर एक आणि प्रत्यक्षात सुरू वेगळीच वसुली. हा प्रकार फक्त एका ग्राहकापुरता मर्यादित नव्हता. अशाच पद्धतीने अनेकांकडून जास्त पैसे घेतले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तक्रारदाराने या अन्यायाला कंटाळून थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी सखोल पडताळणी केली आणि तक्रार खरी असल्याचे स्पष्ट झालं. यानंतर एसीबीने सापळा रचला आणि संबंधितांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. ही कारवाई केवळ एका प्रकरणापुरती नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला इशारा देणारे आहे. कारण आज 50 रुपये जास्त घेतले जात आहेत, उद्या हीच रक्कम शेकड्यांत आणि हजारोत जाऊ शकते. आता थेट आणि स्पष्ट बोलूया, हे फक्त 50 रुपयाची गोष्ट नाही, हे सवयीची लूट आहे. दररोज थोडं थोडं उकळून सामान्य नागरिकांना लुटण्याची ही पद्धत झाली आहे. अशा लूट करणाऱ्यांना एकच इशारा, जनता आता गप्प बसणार नाही. आज प्रशांत झेरॉक्स वर कारवाई झाली, उद्या इतरावर होऊ शकते. बाकीचे जे वेंडर आहेत त्यांनी ही वेळेत सुधारावं. सरकारी दरावर काम करा, नाहीतर पुढचा नंबर तुमचाच. आणि नागरिकांनो, कोणीही एका रुपयाची जास्त मागितली तर गप्प बसू नका. प्रश्न विचारा, पुरावे ठेवा आणि तक्रार करा. लक्षात ठेवा, तुमच्या शांततेमुळेच ही लूट वाढते आणि तुमच्या आवाजामुळे ते थांबते. लूट छोटी असो की मोठी, कायद्याच्या जाळ्यात कोणीही सुटत नाही. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज ला पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.